हॅलो एव्हरीवन. आज आपण ॲन ॲस्ट्रॉलॉजिस्ट डेचा पार्ट 2 पाहणार आहोत. याच्या अगोदरच्या पार्ट 1मध्ये आपण पाहिलेलं होतं की त्या ॲस्ट्रॉलॉजिस्टचा अपिअरन्स कसा होता, तो कुठे बसायचा, त्याच्याजवळ काय काय सामान होतं आणि तो काय करायचा तिथं बसून. त्याच्याजवळ स्वतःची अशी काही लाईटची व्यवस्था नव्हती, त्याच्यामुळे तो दुसऱ्यांच्या कंदिलावर किंवा ज्या गॅसबत्त्या वगैरे होत्या त्यांच्यावर तो त्याच्यावर तो आपल्या बिझनेससाठी विसंबून असायचा. चला तर मग आजचा पार्ट 2 आपण पाहणार आहोत. त्यामध्ये अतिशय असा सुंदर याचा क्लायमॅक्स सीन असणार आहे आणि तो आपण पाहूयात. The nuts vendor below out his flare and rose to go home. This was a signal for the astrologer to bundle up too, since it left him in darkness except for a little shaft of green light which strayed in from somewhere and touched the ground before him. He picked up his cowrie shells and paraphernalia and was putting them back into his bag when the green shaft of light was blotted out. He looked up and saw a man standing before him. आणि जसाही तो शेंगा विक्रेता स्वतःचा दिवा बंद करून घरी जाण्यासाठी निघायचा, तसा हा एक सिग्नल असायचा कुणासाठी, या ॲस्ट्रॉलॉजरसाठी की या ज्योतिषासाठी, की तू पण तुझा बिझनेस बंद कर आणि आता घरी निघ. कारण त्याच्याजवळ स्वतःची अशी लाईटची व्यवस्था नव्हती आणि तो त्याच्यावर विसंबून असायचा. कशासाठी? प्रकाशासाठी. त्याच्यामुळे रोजच्याप्रमाणे हा शेंगा विक्रेता आपलं दुकान बंद करून घरी निघत होता. तसंच हा ॲस्ट्रॉलॉजर पण काय करत होता, स्वतःचं सामान त्या बॅगमध्ये पॅक करत होता. जे काही कवड्या वगैरे होत्या, जे पंचांग होतं, जे भविष्य पाहण्यासाठीचं वेगवेगळं साहित्य होतं, तो त्या बॅगमध्ये घालत होता. असं सामान पॅक करत असतानाच त्याला एक माणूस दिसतो समोर आणि तो काय म्हणतो ते पहा. ही सेन्स्ड अ पॉसिबल क्लायंट अँड सेड, यू लुक सो केअरवॉर्न, इट विल गुड टू यू to sit down for a while and chat with me. The other grumbled some reply vaguely. The astrologer pressed his invitation, whereupon the other thrust his palm under his nose, saying, "You call yourself an astrologer?" The astrologer felt challenged and said, tilting the other's palm towards the green shaft of light, "Yours." आणि इथं काय होतं माहिती आहे, तो सामान जेव्हा पॅक करत होता तेव्हा त्याला एक माणूस दिसतो आणि त्या माणसाला तो काय करतो की क्लायंट समजतो. कोण? ॲस्ट्रॉलॉजर, की आपल्याकडे कोणीतरी भविष्य पाहण्यासाठी आलेलं आहे, चला काहीतरी पैसे मिळतील. आणि तो त्याला म्हणतो की तुम्ही खूप काळजीत दिसतायत, थोड्या वेळ माझ्याजवळ बसा आणि गप्पा मारा, असं तो म्हणतो. पण तो माणूस काय म्हणतो, नको असंच म्हणतो. पण ॲस्ट्रॉलॉजर त्याला मजबूर करतो की थोडा वेळ बसा म्हणून तो सांगतो. आणि तो माणूस म्हणतो की तू स्वतःला ॲस्ट्रॉलॉजर म्हणतो, ज्योतिषी म्हणतोस, तर चल मी चॅलेंज देतो की तू माझं भविष्य सांग, जे काही खरं खरं आहे ते सांग. आणि अशा प्रकारे ज्योतिषी तिथं त्याला सांगत असतो की तुझा स्वभाव म्हणजे. तो माणूस म्हणतो की स्टॉप इट, असं काहीही सांगू नको, जे खरं आहे ते सांग, काहीतरी वर्थवाईल सांग मला. Our friend felt piqued. I charge only 3 pies per question, and what you get ought to be good enough for your money. At this the other withdrew his arm, took out an anna and flung it out to him, saying, "I have some questions to ask. If I prove you are bluffing, you must return that anna to me with interest." आणि तो माणूस म्हणतो की तू खराच ज्योतिषी आहेस ना, तर माझ्या प्रश्नाची उत्तरं दे. तो ज्योतिष म्हणतो की मी 3 पैसे घेतो भविष्य सांगण्यासाठी. तो माणूस म्हणतो की ठीक आहे, मी तुला 1 आणा देतो, पण जे काही आहे ते खरं खरं सांग, असं म्हणतो. आणि जर तू खरं नाही भविष्य सांगितलंस तर त्या 1 आणा तो 1 आणा मी व्याजासकट तुझ्याकडून वसूल करेन, असं तो म्हणतो. "If you find my answer satisfactory, will you give me ₹5?" आणि जर का तुला माझी उत्तरं
समाधानकारक वाटली तर तू मला 5 रुपये देशील का, असं ॲस्ट्रॉलॉजर म्हणतो. तो माणूस म्हणतो नो. और विल यू गिव मी 8 आनाज, मग तू मला 8 आणे देशील का. ऑल राईट, प्रोव्हाइडेड यू गिव मी ट्वाइस ॲज मच इफ यू आर रॉंग अँड सेड द स्ट्रेंजर. दिस पॅक्ट वॉज ॲक्सेप्टेड आफ्टर अ लिटल फर्दर आर्ग्युमेंट. आणि तो म्हणतो की ठीक आहे, मी तुला 8 आणे देईन, पण तू स्वतःला खरं सिद्ध करून दाखव आणि खरं खरं भविष्य सांग. आणि त्यांच्यामध्ये आर्ग्युमेंट होतं थोडा वेळ, पैशासाठी बार्गेनिंग करतात ते, म्हणजे हुज्जत घालते की एकमेकाची एवढे पैसे तेवढे पैसे म्हणून. आणि मग तो त्याला 8 आणे द्यायला तयार होतो. द ॲस्ट्रॉलॉजर सेंट अप अ प्रेयर टू heaven as the other lit a cheroot. The astrologer caught a glimpse of his face by the match light. There was a pause as cars hooted on the road. Jutka drivers swore at their horses, and the babble of the crowd agitated the semi-darkness of the park. The other sat down, sucking his cheroot, puffing out, sat here there ruthlessly. आता काय होतं, त्यांच्यामध्ये आर्ग्युमेंट होतं आणि तो तयार होतो माणूस 8 आणे द्यायला. आणि आता म्हणतो की सांग तू भविष्य, म्हणून बसतो त्याच्यासमोर. आणि तो काय करतो, स्वतःचं त्याच्याजवळ असलेलं सिगार तो पेटवण्यासाठी तो आगपेटी असते त्या आगकाडीने स्वतःचा सिगार तो सिगरेट पेटवतो. तर तो जेव्हा ते सिगरेट पेटवत असतो तेव्हा त्या आगकाडीच्या प्रकाशाने त्याचा चेहरा त्या ॲस्ट्रॉलॉजरला दिसतो. आणि तो चेहरा दिसल्यामुळे हा काय करतो, थोडासा अचंबित होतो. कोण, ॲस्ट्रॉलॉजर. आणि थोडंसं टेन्शनमध्ये येतो लगेच, की काहीतरी म्हणजे त्याला त्या माणसाला पाहून अगोदरचं आठवतं. आणि तो माणूस सिगार ओढत त्याच्यासमोर बसतो. The astrologer felt very uncomfortable. Here, take your Anna back. I am not used to such challenges. It is late for me today. आणि तो म्हणतो की हे घे तुझे पैसे, आणि आज मी थोडंसं अनकम्फर्टेबल, म्हणजे तो अनकम्फर्टेबल फील करत होता तिथे, आणि आता मला खूप लेट झालेलं आहे, मला घरी जायचं आहे. म्हणून तो त्याला म्हणतो की तुझे पैसे परत घे. आणि तो परत काय करायला लागतो, स्वतःचं सामान आवरायला लागतो. द अदर हेल्ड हिज रिस्ट अँड सेड, यू कांट गेट आउट ऑफ इट नाव. यू ड्रॅग्ड मी इन टू व्हाईल आय वॉज पासिंग. द ॲस्ट्रॉलॉजर शिवर्ड इन हिज ग्रीप अँड हिज व्हॉइस शूक अँड बिकेम फेंट. लिव्ह मी टुडे, आय विल स्पीक टू यू टुमॉरो. द अदर thrust his palm in his face and said, challenge is challenge, go on. The astrologer proceeded with his throat drying up, there is a woman. आणि तो माणूस म्हणतो की आज मी म्हणजे तू आता असं नाही जाऊ शकत, तू या चॅलेंज ॲक्सेप्ट कर. चॅलेंज असतं आणि तू ते ॲक्सेप्ट केलेलं होतं, आणि आता तू असं मधातून ते सोडून नाही जाऊ शकत, आणि मला तू आता सांगितलंच पाहिजे. तर ॲस्ट्रॉलॉजर म्हणतो की आजच्या दिवस मला सोड, मी तुझ्याशी उद्या बोलतो. पण तो म्हणतो की आता असं नाही, तू मला सगळं काही भविष्य सांगितलं पाहिजे, खरोखर सांग, असं तो म्हणतो. आणि ह्या ॲस्ट्रॉलॉजरचा गळा म्हणजे एकदम सुकल्याप्रमाणे, तो तहानलेल्या गळ्याप्रमाणे तो बोलायला लागतो. त्याचा सुका गळा पडतो तिथे, आणि तो सांगायला लागतो भविष्य ओके म्हणून. देर इज वुमन, तुमच्या आयुष्यात एक स्त्री होती. तर तो माणूस म्हणतो स्टॉप इट, said the author. I don't want all that. Shall I succeed in my present search or not? Answer this and go. तो म्हणतो की हे असलं काही बी सांगू नको मला, मला हे सांग की ज्याला मी इथं शोधायला आलोय तो मला मिळेल की नाही हे सांग, आणि जा, असं तो म्हणतो. अदरवाईज आय विल नॉट लेट यू गो टिल द डिस्गोरेज ऑल युअर कॉईन्स. आणि जोपर्यंत तू मला खरं सांगणार नाहीस किंवा असं खोटं काही बोललास तर बघ मग मी तुझ्याजवळचे पण पैसे घेऊन जाईन, असं तो म्हणतो. द ॲस्ट्रॉलॉजर मटर्ड अ फ्यू इनकॅन्शन्स अँड रिप्लाइड, ऑल राईट, आय विल स्पीक. आणि तो काय करतो, ॲस्ट्रॉलॉजर काहीतरी मंत्र उच्चारल्यासारखे म्हणतो, आणि ठीक आहे, मी तुला खरं खरं सांगतो. बट विल यू गिव्ह मी अ रुपी इफ वॉट आय से इज कन्व्हिन्सिंग. आणि मी जे काही बोललेलं आहे ते खरं असेल तर तू मला 1 रुपये देशील का. अदरवाईज आय विल नॉट ओपन माय माउथ अँड यू मे डू वॉट यू लाईक. आणि माझं तोंड उघडणार नाही मी, आणि तू जे सांगणार म्हणजे तुला जे सांगायचं आहे, तुला जे ऐकायचं आहे ते तू ऐकू शकणार नाहीस. त्याच्यामुळं
तू मला 1 रुपया देशील का, नाहीतर मी माझं तोंड उघडणार नाही, असं तो म्हणतो. आफ्टर अ गुड डील of Hablings, the author agreed. The astrologer said, "You were left for dead. Am I right?" आणि तुला तू मरता मरता वाचलेला आहेस, खरंय नाही? टेल मी मोर. आता मला आणखीन सांग, असं तो म्हणतो. अ नाईफ हॅज पास्ड थ्रू युअर वन्स, सेड द ॲस्ट्रॉलॉजर. ॲस्ट्रॉलॉजर सांगतो की चाकूने तुझ्यावर हल्ला झालेला होता, खरं आहे का? गुड फेलो, ही बेअर्ड हिज चेस्ट टू शो द स्कार, व्हॉट एल्स. आणि तो त्याचे छातीवरचे चाकूचे वार दाखवतो की माझ्यावर असं चाकूने हल्ला झालेला होता, आणखीन सांग, असं म्हणतो. अँड देन यू वेअर पुश्ड इन टू अ वेल नियर बाय इन द फील्ड, यू वेअर लेफ्ट फॉर डेड. आणि तुला तेव्हा एका जवळच्याच विहिरीत ढकलून देण्यात आले होते. चाकूने हल्ला करून तुझ्यावर वार करून तुला मरण्यासाठी एका विहिरीत ढकलून देण्यात आले होते, खरे का हे? आय शुड हॅव बीन डेड इफ सम पासर बाय हॅड नॉट चान्स टू पीप इन टू द वेल, एक्सक्लेम द ऑदर, ओव्हरवेल्म्ड बाय इंथुझियाझम. आणि तो म्हणतो की हो, खरंच मी मरतच होतो, तिथून जाणाऱ्या माणसाने मला वाचवलेलं आहे. व्हेन शॅल आय गेट ॲट हिम, ही आस्क्ड, क्लेंचिंग हिज फिस्ट. जेव्हा तो माणूस मला सापडेल ना, माझ्यावर वार करणारा, त्याचा गळा मी आवळेन, असं तो माणूस म्हणतो. इन द नेक्स्ट वर्ल्ड, आन्सर्ड द ॲस्ट्रॉलॉजर. आता तुला तो म्हणजे भेटणार नाही, आता तो दुसऱ्या दुनियातच तुला भेटेल, असं ज्योतिषी त्याला सांगतो. ही डाईड 4 months ago in a far off town. You will never see any more of him. The author groaned on hearing it. The astrologer proceeded. आणि तो म्हणतो की 4 महिने झाले, तो माणूस तेव्हाच मेलेला आहे एका ॲक्सिडेंटमध्ये, आणि आता तुला तो दुसऱ्या जगातच मिळेल, सापडेल, इथे तो आता जिवंत नाही, असं तो सांगतो. आणि तो काय करतो, त्याच्या खऱ्या नावाने त्या माणसाला ओरडतो, गुरुनायक म्हणून. द ॲस्ट्रॉलॉजर प्रोसिडेड, गुरुनायक, यू नो माय नेम, द ऑदर सेड, टेकन अ बॅक. आणि तो म्हणतो की तुला माझं नाव पण माहिती आहे का, गुरुनायक म्हणून. ॲज आय नो ऑल अदर थिंग्स, जशा मला तुझ्या बाबतीत वेगवेगळ्या गोष्टी माहीत आहेत, गुरुनायक, लिसन केअरफुली टू व्हॉट आय हॅव टू से. युअर विलेज इज 2 days जर्नी ड्यू टू नॉर्थ ऑफ दिस टाउन. टेक द नेक्स्ट ट्रेन अँड बी गॉन. I see once again great danger to your life if you go from home. He took out a pinch of sacred ash and held it to him. Rub it on your forehead and go home. Never travel southward again and you will live to be 100. आणि तो म्हणतो की तू आता तुझं गाव इकडेच आहे गुरुनायक, मी जे काही सांगतोय ते ऐक. आता तुझ्यावर आणखीन एक खूप मोठं संकट येणार आहे, आणि ते संकट टाळण्यासाठी तू काय कर, आत्ताच्या आत्ताच जाऊन जी कोणती ट्रेन मिळेल तुझ्या गावाकडे जाण्यासाठी, त्या ट्रेनने तू तुझ्या गावाकडे परत जा. आणि इथूनच नॉर्थ साईडला तुझं शहर आहे, गाव आहे, मला माहिती आहे. तू तिकडे तुझ्या गावाला निघून जा आणि या साऊथ वर्ल्डला, या एरियात परत येऊ नको, कारण तुला इथे खूप मोठा खतरा आहे, खूप मोठं संकट तुझ्यावर येणार आहे, असं सांगतो. Why should I leave home again? The other said reflectively. I was only going away now and then took look for him and to choke out his life. If I met him, he shook his head regretfully. He has escaped my hands. I hope at least he died as he deserved. Yes, said the astrologer. He was crushed under a lorry. The other looked gratified to hear it. आणि तो म्हणतो की आता मी माझं घर का सोडेन. गुरुनायक म्हणतो इथे की मी त्या माणसाच्या शोधासाठी इथं आलेलो होतो, तो जिवंत असेल तर त्याला शिक्षा देण्यासाठी, पनिशमेंट देण्यासाठी मी इथं आलो होतो. पण आता मला ही बातमी भेटलेली आहे की तो मेलेला आहे, मला कळलेलं आहे, तर मी आता माझं घर कशाला सोडेन आणि मी तिथेच आरामात राहीन, असं तो म्हणतो. पण तो कसा मेला हे तुम्हाला माहिती आहे का, तेच सांगा मला, असं म्हणतो तो. की तो एका लॉरीच्या खाली येऊन मेला, असं ॲस्ट्रॉलॉजर त्याला सांगतो. आणि हे ऐकून तो काय, गुरुनायक खूप आनंदी होतो की त्याला त्याने जे वाईट कृत्य केलं त्याबद्दल त्याला शिक्षा मिळाली, असं म्हणून तो
तिथं खुश होतं. द प्लेस वॉज डेझर्टेड बाय द टाईम द ॲस्ट्रॉलॉजर picked up his articles and put them into his bag. The green shaft was also gone, leaving the place in darkness and silence. The stranger had gone off into the night after giving the astrologer a handful of coins. आणि तिथे काय होतं, ते दोघेही आपल्या आपल्या तो गुरुनायक आपल्या गावाकडे निघतो आणि हा ॲस्ट्रॉलॉजर आहे तो आपले सर्व साहित्य समेटतो, सगळं काही आवरतो आणि तो घरी जाण्यासाठी निघतो. आणि त्या ॲस्ट्रॉलॉजरने त्याला कॉईन्स दिलेले असतात. इट वॉज नियरली मिड नाईट वेन द ॲस्ट्रॉलॉजर रीच्ड होम. आणि मध्यरात्र झालेली असते. ॲस्ट्रॉलॉजर आपल्या घरी पोहोचतो. हिज वाईफ वॉज वेटिंग फॉर हिम ॲट द डोअर अँड डिमांडेड ॲन एक्सप्लेनेशन. आणि त्याची बायको त्याची वाटच पाहत बसलेली असते दरवाज्यात. आणि आता ती एवढा उशीर का झाला म्हणून त्याला एक्सप्लेनेशन मागत असते. ही फ्लंग द कॉईन्स ॲट हर हँड अँड सेड काउंट देम, वन मॅन गेव ऑल दॅट. आणि तो आपल्याकडचे कॉईन तिच्या हातात काढून देतो आणि एका माणसाने हे दिले मला, एका ग्राहकाने दिले मला हे, आणि तू आता ते काउंट कर असे म्हणतो. 12 अँड हाफ आनाज सी सेड काउंटिंग. आणि ती म्हणते की हे 12.5 आणे आहेत असं त्या ज्योतिषाला सांगते. शी वॉज ओव्हरजॉयड. आणि ती खूप खुश होते. आय कॅन बाय सम जॅगरी अँड कोकोनट टुमॉरो. द चाइल्ड हॅज बीन आस्किंग फॉर स्वीट्स फॉर सो मेनी डेज नाऊ. आय विल प्रिपेअर सम नाईस स्टफ फॉर हर. आणि मी काही गुळ आणि नारळ उद्या जाऊन या पैशाचं घेऊन येईन. आणि खूप दिवस झालं मुलं काहीतरी गोड बनव खायला असं म्हणत होते. मी काहीतरी गोड बनवेन उद्या खायला असं ती म्हणते. द स्वाईन हॅज चीटेड मी, ही प्रॉमिस्ड मी अ रुपी. त्या माणसाने माझ्यासोबत काय केलं, त्या स्वाईनने माझ्यासोबत धोकेबाजी केली आणि त्याने मला 1 रुपया द्यायचं वचन दिलेलं होतं, पण दिले 12.5 आणे, सेड द ॲस्ट्रॉलॉजर. आणि असं तो म्हणतो. शी लुक्ड अप ॲट हिम, यू लुक वरीड, व्हॉट इज रॉंग. आणि तुम्ही खूप घाबरलेले दिसता, काळजीत दिसता, काय झालं असं तो म्हणतो. तेव्हा तो म्हणतो की नथिंग. ॲस्ट्रॉलॉजर सेड नथिंग, काहीच नाही असं तो म्हणतो. आफ्टर डिनर सिटिंग ऑन द पिओल म्हणजे बाजेवर ते दोघे बसलेले असतात. ही टोल्ड हर. आणि तो म्हणतो तिला, डू यू नो अ ग्रेट लोड इज गॉन फ्रॉम मी टुडे. आणि एक खूप मोठं लोड म्हणजे एक खूप मोठं माझ्या मनावरचं ताण आज गेलेला आहे. आय थॉट आय हॅड द ब्लड ऑफ अ मॅन ऑन माय हँड्स ऑल दीज इयर्स. That was the reason why I ran away from home, settled here and married you. He is alive. आणि एका माणसाचा खुनाचा आरोप माझ्यावर होता आणि आज तो माणूस जिवंत आहे हे मला कळलं. म्हणून तर मी माझं घर सोडलं आणि इथे सेटल झालो आणि तुझ्याशी लग्न केलं. पण तो आज जिवंत आहे हे पाहून माझ्या मनावरचं खूप मोठं ओझं कमी झालं असं तो म्हणतो. शी गास्प्ड, यू ट्राईड टू किल हिम. आणि ती म्हणते, त्याची बायको म्हणते त्याला की तू खुनाचा प्रयत्न केला होता. यस, इन आवर विलेज व्हेन आय वॉज अ सिली यंगस्टर. हो, मी माझ्या गावात असा प्रयत्न केला होता जेव्हा मी तरुण होतो. वी ड्रँक, ग्रॅम्बल्ड अँड क्वारल बॅडली वन डे. हो, आय थिंक ऑफ इट नाऊ. टाईम टू स्लीप, ही सेड यॉर्निंग अँड स्ट्रेच्ड हिमसेल्फ ऑन द पिओल. आणि तो म्हणतो की हो, एके दिवशी आम्ही खूप दारू पेलो, मजा केली, खूप भांडलो ते एकमेकाशी आणि माझ्या हातातून तो तसं कृत्य झालं असं म्हणतो. पण आता काय गरज आहे त्याची, एवढं कशाला विचार करायचा, तो जिवंत आहे ना असं म्हणतो तो. आणि ते एक जांभळी देतो आणि तो बाजेवर झोपतो. थँक्यू सो मच गाईज.